हिंगोली जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन देण्यात आले आहे. डिझेल पेट्रोल दरवाढ तात्काळ कमी करावी तसेच जिल्ह्यात इंधनाचा सुरळीत पुरवठा करावा अशी मागणी करण्यात आली आहे. यासोबतच बँकांमध्ये चलनी नोटांचा तुटवडा दूर करण्याची मागणीही करण्यात आली आहे. मागण्या म्हणजे हे डिझेल पेट्रोलसाठी आहे. आज आपला जगाचा पोशिंदा आहे शेतकरी, हा हवालदिल झालेला आहे. त्याला डिझेल भेटत नाही, डिझेलची टंचाई आहे. जर शेतकऱ्याला डिझेल भेटणार नाही तर आपला गहू जे आपल्याला लागणारं अन्नधान्य आहे ते कुठून येणार? आज गरीब शेतकरी हा कुठून डिझेल घेणार? हे सरकार हे डिझेल देण्यामध्ये नाकाम झालेले आहे, शेतकऱ्यांसाठी नाकाम झालेलं आहे. हे सरकार मोदी हे मेलोनीकडे जाऊन मेलोडी चॉकलेट त्यांना देतात आणि शेतकऱ्याला इथं डिझेल नाही. यांचे खासदार, मंत्री, आमदार हे ई व्हेकल घेतात आणि हा गरीब शेतकरी, हे गोरगरीब लोक कुठून ई व्हेकल घेतील? तरी या शेतकऱ्यांना सरकार डिझेल पुरवण्यासाठी नाकाम झालेले आहे. तरी हा निषेध करण्यासाठी आम्ही जिल्हाधिकारी कार्यालयावर निवेदन देण्यासाठी इथं आणि आंदोलन करण्यासाठी जमलेलो आहोत. भारताचे प्रधानमंत्री जेव्हा विदेश दौऱ्यावर जातात, इटलीमध्ये जाऊन मेलोडी चॉकलेट भेट देतात आणि रील्स बनवतात. पण तुम्ही वस्तुस्थिती इथं पहा, जगाचा पोशिंदा शेतकरी हवालेदिल झालेला आहे. त्यांना शेतामध्ये डिझेल भेटणं चाललं आहे, पेट्रोल भेटणं चाललं. तर अशा परिस्थितीमध्ये सरकारचं नियोजन काय आहे? शेतकरी हवालेदिल झालेला आहे. जर सरकारला शेतकऱ्याच्या मालाला हमीभाव द्यायचा असेल, डिझेल आणि पेट्रोलची टंचाई कमी करायची असेल तर काहीतरी उपाययोजना हे सरकार करण्यामध्ये नाकाम झालेली आहे असं मला वाटतं. शेतकऱ्याला वेळेवर डिझेल मिळेना, डिझेलचे भाव वाढले, पेट्रोल मिळेना, खत मिळेना, बँकेमध्ये 10,000च्या वर पैसे मिळेनात. सगळी जनता परेशान आहे. मोदीनं सर्व सत्यानाश मांडलेला आहे देशाचा. युवक परेशान आहे. नीटमध्ये सगळे पेपर फुटले गेले आहेत. शासनाचा आम्ही निषेध करण्यासाठी इथं काँग्रेस पक्षाच्या वतीने आम्ही आंदोलन करीत आहोत. आजची परिस्थिती पाहता 45 डिग्री सेल्सियसच्या ऊन या ठिकाणी असताना या ठिकाणी काँग्रेसचे पदाधिकारी कार्यकर्ते सर्व रस्त्यावर उतरलेले आहेत. त्याचं कारण असं आहे की शेतकऱ्यांना आता नीट पेपर फुटी नेमकंच प्रकरण झालं. त्यानंतर आता शेतकऱ्यांना थांबवण्याचं काम या ठिकाणी या सरकारनं केलेलं आहे. वेळेवर डिझेल भेटत नाही, पेट्रोलचे भाव वाढत आहे, डिझेलचे भाव वाढत आहे. हे सरकार नेमकं सक्षम आहे तरी कशामध्ये? पेपर फुटी होत आहे, महिला बलात्कारचे प्रकरण वाढले आहे, विद्यार्थ्यांना छळण्याचं काम चालू आहे. प्रत्येक बाबतीत याने एक असं प्रकरण दाखवावं की हे सरकार या प्रकरणात सक्षम ठरलेलं आहे. हे सरकार अतिशय फेल गेलेलं आहे. या ठिकाणी आता नक्कीच हे सरकार बदलल्या जाईल. सर्व युवक पेटून उठेल, शेतकरी पेटून उठेल, सामान्य नागरिक पेटून उठेल आणि या ठिकाणी काँग्रेसच्या खाली येऊन आम्ही नक्कीच हे सरकार उलटून टाकण्याचं काम या ठिकाणी केल्याशिवाय राहणार नाही. दिवस रांगेत उभा आहे. नुसतं पेट्रोल डिझेलसाठीच नाही आहे तर त्याचसोबत खतासाठीही रांगा लागण्याची दाट शक्यता आहे. त्याचप्रमाणे नोट टंचाई आहे. शेतकऱ्याचे पैसे बँकेत असतानासुद्धा त्यांना 10 आणि 5,000 रुपयाने पैसे दिल्या जातात, जे की शेतकऱ्याने कष्टातून कमवलेले पैसे आज पेरणीची वेळ असतानासुद्धा त्यांना वेळेवर जर भेटत नसतील तर निश्चितच हे संघर्ष करण्यासाठी योग्य वेळ आहे. आणि त्यामुळेच आज खऱ्या अर्थानं काँग्रेस पक्ष संघर्षासाठी रोडवर उतरलेला आहे.